आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम मी सशक्त. श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपण श्रीमती मंगला गायकवाड यांची संसार आमचा सुखाचा जरी असला दिव्यांगांचा या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. मी सशक्त, मी सशक्त, मी सशक्त. श्रोते हो, नमस्कार. मी सशक्त या कार्यक्रमात आशिष सातपुतेंचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आपण मी सशक्त या कार्यक्रमात नेहमी दिव्यांग व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो आणि श्रोते हो, तुम्ही ऐकत सुद्धा असता. तर दिव्यांग व्यक्ती ह्या कोणी बालपणापासून असतात, तर कोणी ऍक्सिडेंट्समुळे त्यांना दिव्यांगत्व प्राप्त झालेलं असतं. तर अशा वेळेस या दिव्यांग व्यक्तींचं व्यक्तिमत्व, त्यांचं केलेले कार्य, त्यांनी सहन केलेली हालअपेष्टा त्यांच्याच मुखातून आपण ऐकत असतो. अर्थात कार्यक्रम मी सशक्त, मी सशक्त. तर आज सुद्धा आपण अशाच एका दिव्यांग व्यक्तींना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. दिव्यांग व्यक्ती श्रीमती मंगलाताई गायकवाड. तर गायकवाड मॅडम, तुमचे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. तर मी सशक्त कार्यक्रमात आपला पहिला प्रश्न नेहमी असाच असतो की आपला जन्म केव्हा झाला, कोणत्या गावी झाला, याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी सांगा. माझा जन्म सर काटोलला झालाय. माझे वडील काटोलला सर्व्हिस करत होते, तर माझा जन्म काटोललाच झालाय. 1/11/72 माझा जन्म तारीख आहे. त्यानंतर माझा सर जन्म झाल्यावर 1 वर्षांनी माझा अपंगत्व झालेला आहे पोलिओमुळे. अच्छा, म्हणजे बालपणापासूनच तुम्हाला पोलिओनी ग्रस्त केलेलं आहे आणि तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला पायांनी अधू झालेलं आहे, म्हणजे पायांनी दिव्यांगत्व प्राप्त झालेलं आहे. हो सर, माझे दोन्ही पाय अपंग आहेत. म्हणजे मी चालू शकत, म्हणजे पहिले तर चालू शकत होती, पण माझा ऍक्सिडेंट पण पुन्हा झालाय एकदा. अच्छा, तर त्यामुळे मला आता काड्यांनीच चावलं लागतं. बरं. तुमच्या आई वडिलांचं नाव पण सांगा. माझ्या वडिलांचं नाव आहे श्री सहादेवजी वासुदेवजी शेवारे आणि आई आहे शांताबाई सहादेवजी शेवारे. अच्छा, आणि आपल्याला भाऊ बहीण वगैरे किती होते, म्हणजे किती आहेत? 4 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. त्या 4 बहिणीमध्ये मीच एक अपंग आहे. बाकी सर्व फॅमिलीमध्ये सगळे लोक चांगले आहे. मला पोलिओमुळे झाल्यामुळे मी अपंग आहे. अच्छा, बरं. मग अपंग असून सुद्धा तुम्ही प्रायमरी शाळेमध्ये वगैरे शिक्षण घेतलं असेल, तर ते कुठल्या शाळेत घेतलं आणि काय होतं शिक्षकांचं नाव वगैरे? सर, मी 1 ते 4थी पर्यंत तर काटोललाच होते. मग काटोलवरून आमचं बाबांचं ट्रान्सफर इकडे नागपूरला झालंय. तर नागपूरला झाल्यावर आम्ही कर्मवीर बाबूराव आवळे शाळेमध्ये शिकलो आहे 4थी ते 8वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक शाळा होती भामटी परसोडी इथे, सतीमाता हायस्कूल म्हणून. अच्छा, नागपूरला का? नागपूरलाच. अच्छा, म्हणजे नागपूरला ट्रान्सफर झाल्यावर आम्ही नागपूरला शिकलो मी. तर आणि त्याच्यानंतर मोखारे कॉलेजमध्येच माझं वालं फायनल इयर झालेलं आहे आणि एमकॉम मी धरमपेठ कॉलेजला. अच्छा, धरमपेठ कॉलेजला. म्हणजे आपल्याकडे ITI पण झालाय माझा, रेडिओ अँड टीव्ही याच्यामध्ये, सरकारी ITI मध्ये. ते दीक्षाभूमीच्या जवळ ITI आहे, तिथे औद्योगिक तिथे पण. म्हणजे तुमचं शिक्षण अगदी तुम्ही भरपूर घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही कॉमर्स या विषयात पारंगत, म्हणजे एमकॉम म्हणजे पारंगतच आहात. अर्थात मास्टर डिग्री तुमच्याकडे आहे आणि तुम्ही शिक्षण सुद्धा अगदी जिद्दीने घेतल्यासारखं वाटतंय. तर तुमचं जे शिक्षण तुम्हाला देण्याचं म्हणा किंवा शिक्षण घेण्याचं म्हणा, कारण दिव्यांग असून सुद्धा शिक्षणाकडे तुमचा कसा काय कल झाला किंवा तुम्ही शिक्षणाकडे कशा वळल्यात? शिक्षण घ्यायचं म्हणून तुम्हाला का वाटलं? मी सर अपंग होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण आता समोर आपल्याला काही करायचं आहे तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण ही शिक्षणाशिवाय आपण काहीच नाही करू शकणार. त्याच्यामध्ये माझ्या टायपिंग पण झालं आहे सर, टायपिंग पण झाली आहे आणि स्टेनो पण मी मधात शिकली होती, पण मग ते थोडं म्हणजे जमलं नाही तेवढं, तर मग मी काढून टाकलं ते. पण आणि शिक्षणच एक मोठं शस्त्र आहे सर आपल्याकडे, आपल्याजवळ. त्याच्यामुळे आपण समोर जाऊ शकतो आणि काही करू शकतो. बरोबर. कारण शिक्षणाचं महत्व हे आजच्या तारखेला फार महत्वाचं ठरतं.
पण अशी प्रेरणा तुम्हाला कोणी दिली की तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे बुवा, घरच्यांनी, आई वडिलांनी, तुमच्या नातेवाईकांपैकी काका मामांनी वगैरे, असं काही वाटलं का तुम्हाला, किंवा कोणी असं प्रोत्साहित केलेलं दिसतंय? हो सर, माझे आई वडील दोघांनी मला शिक्षणाबद्दल म्हणजे सांगितलं आहे की जर तू शिकशील म्हणजे तुझं शिक्षण होईल तर तू चांगलं, तुझं भविष्य चांगलं होऊ शकते, म्हणजे काहीतरी तुम्ही समोर करू शकेल, काहीतरी म्हणजे तुझ्या याच्यात हातात काहीतरी येऊ शकेल, म्हणजे अभ्यास केला तर, शिक्षण घेतलं तर. बरोबर आहे, कारण दिव्यांग असून सुद्धा मनुष्य, मग ते स्त्री असो वा पुरुष असो, बुद्धीने मात्र दिव्यांग नसतो. अपंगत्व जरी आलं तरी बुद्धी ही चांगलीच चातुर्य असते. शिक्षणाच्या बाबतीत लेखन कार्य करून जिद्दीने आपण पुढे येतो आणि ते मुख्यतः शिक्षणामुळे. बरं, पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो मला की तुमचं कॉलेज जीवन कसं काय गेलं? कॉलेज जीवन म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, या काळात तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्याचा येण्याचा जो काही त्रास झाला असेल, तुम्ही जे काही सहन केलं असेल, त्याबद्दलचं थोडं आमच्या श्रोत्यांना कथित करा. हो सर, मी कॉलेजमध्ये जात असताना म्हणजे शाळेतच जात असताना सर मला आम्ही दोघी बहिणी होतो, तर ती सायकलनी दुपारच्या सुट्टीत जेवायला यायची आणि मला आणायची नाही, कारण म्हणे की तू इथेच जेवण कर, म्हणजे शाळेतच. मग मला जिद्द झाली की नाही, मला काहीतरी, मला सायकल चालवायचीच आहे. तर मी जिद्दीने सायकल शिकायचा प्रयत्न केला. बाबांनी पण म्हटलं की सायकल तुटेल तरी चालेल, पण तुला शिकायची इच्छा आहे तर तू शिक. मग मी सायकल शिकली सर, आणि सायकलनीच मी कॉलेजला जायची. आणि तिथे पण मला कोणत्याही म्हणजे कुठे पिकनिकला जायचं असलं की कुठेही जायचं असलं तर बाबांनी मला कधीच नाही म्हटलंय की तू नको जाऊ, की तू अपंग आहे. म्हणजे त्यांनी मला अपंगाची जाणीव नाही करून दिली कधीच, की माझे जे भाऊ बहीण होते त्यांना लगेच तर त्यांनी नाही पाठवलं कधी जायला, की नको जाऊ तुम्ही. पण मला कधीच त्यांनी रोकटोक केली नाही की तू अपंग आहे, तुला चालता येणार नाही तुझं, म्हणजे त्यांनी मला समोर जाण्याचं कधीच म्हणजे मागे नाही येऊ दिलं. आणि आता अपंग असल्यामुळे सर मला खूप म्हणजे परेशानी तर झालीच आहे, सगळ्या वेळेस चालताना त्रास होत होता. पहिले मला चप्पल सुद्धा नाही घालता येत होती सर. तर पण मग आम्ही एका व्यक्तीने मला स्वतः घरी येऊन कागदांनी बनवून ती चप्पल बनवून दिली, आणि मग त्यांनी स्वतः, ते हेच होते वाणी, त्यांनीच ती चप्पल मग मला बनवून दिली. आज ते आपल्या आज जगात नाही आहेत ते, पण त्यांची एक छोटीशी आठवण माझ्या मनात अजूनही राहिली आहे. फारच छान, कारण तुम्हाला चालण्याचं एका व्यक्तीने चप्पल बनवून दिली आणि त्यामुळे तुम्हाला एक चालण्याची प्रेरणा सुद्धा मिळालेली आहे आणि तुम्ही इकडे तिकडे चालू शकता. कारण दिव्यांगत्व हे कित्येक प्रकारचं दिव्यांग असतं, कुणाला हाताचं, कुणाला पायाचं, कुणाला पॅरालाइज झालेला असतो, बेड रिडन असतात वगैरे वगैरे. अशा खूप सारे दिव्यांगत्व हे एकतर जन्मतः असतं किंवा मग ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना दिव्यांगत्व प्राप्त होतं अशा व्यक्तींना. बरं, मग तुमचं शिक्षण झाल्यानंतर आपलं लग्न वगैरे मग केव्हा झालं? माझं सर एमकॉमचं लास्ट इयर चालू होतं, त्यावेळेस माझं लग्न झालं सर. अच्छा, पतींचं नाव काय आहे? माझ्या मिस्टरांचं नाव आहे श्री चंद्रगुप्त डोमडूजी गायकवाड. अच्छा, राहणारे कुठले होते ते? ते ब्रह्मपुरी म्हणून गाव आहे, आणि त्याच्यात नाही, ब्रह्मपुरी डिस्ट्रिक्ट मध्ये, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये येईल, सॉरी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये ब्रह्मपुरी चांदली म्हणून एक छोटस गाव आहे सर. अच्छा, तेथील ते राहणेवाले आहे, म्हणजे तिथे राहत होते ते. अच्छा अच्छा. कोणत्या तारखेला आपलं लग्न झालं आठवतं का तुम्हाला? हो, 7/5/2007 ला. 7 मे 2007. नाही सॉरी 2000, म्हणजे वर्ष 2000 वर्ष होतं. अच्छा अच्छा. म्हणजे आज लग्नाला जवळपास 25 वर्ष झालीच आहेत, म्हणजे येणाऱ्या मे महिन्यात 25 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे काय म्हणू आपण, 25 वर्ष म्हणजे सिल्वर जुबली, लग्नाची सिल्वर जुबली म्हणतो आपण, ती तुम्ही मनवणार का मग? हो सर, मनवू ना. माझे मिस्टर पण हँडिकॅप आहेत सर. अच्छा, ओहो हो हो हो. आणि आम्ही दोघंही हँडिकॅप असल्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना एवढं समजू शकतो की कधी माझा प्रॉब्लेम काही असला की ते मला समजू शकतात, आणि त्यांचा प्रॉब्लेम काही असला की मी त्यांना समजू शकतो. म्हणजे मला तर असं वाटते की हँडिकॅप लोकांनी हँडिकॅपशीच लग्न करायला पाहिजे, की कमीत कमी म्हणजे त्यांना त्याचा आधार एकमेकांचा मिळतो, किंवा त्यांना पण थोडंसं सॅटिस्फॅक्शन होते की समजू शकतात
शकतात एकमेकांना, असं मला वाटते. असं वाटतं, बरोबर आहे. पण आजच्या तारखेमध्ये असं काही उरलेलं नाहीये की हँडिकॅप किंवा दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग व्यक्तीशीच लग्न केलं पाहिजे. आजकाल सुदृढ व्यक्ती सुद्धा दिव्यांग व्यक्तींना आत्मसात करतो आणि त्यांच्या मनामध्ये एक भावना असते, दिव्यांग असलं म्हणून काय झालं. मग ती स्त्री असो तर दिव्यांग पुरुषाला सुद्धा एक्सेप्ट करते, आणि कुठले कुठले पुरुष पण असे आहेत उदाहरणामध्ये की त्यांनी दिव्यांग स्त्रियांना सुद्धा एक्सेप्ट करून घेतलेलं आहे. नाही, बरोबर आहे, करायला पाहिजे असं नाही म्हणत आहे मी, पण कसं एक समजून, आता माझे मिस्टर खूपच हँडिकॅप होते आणि मी चांगली चालू शकत आहे, म्हणजे मी चालत होती पहिले चांगली. 2022ला माझा ऍक्सिडेंट झाला, त्याच्या आधी मी चांगली चालत होती, म्हणजे मला काड्यांची आवश्यकता नव्हती. पण ते जास्त हँडिकॅप असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिला, तेही मला समजू शकले, मी त्यांना समजू शकली, असं म्हणायचं आहे मला, की म्हणजे एकदमच म्हणजे अपंग नाहीये. बरं, मग ऍक्सिडेंट बद्दल तुम्ही आताच बोलले 2022 मध्ये, तर कुठला ऍक्सिडेंट आणि कसा ऍक्सिडेंट झाला? सर, मी एक लिफ्ट मध्ये गेली होती, लिफ्ट जशी वरती गेली तशीच ती खाली आली, म्हणजे एकदम माझे दोन्ही पाय तुटून गेले होते, दोन्ही पायांना इजा झाल्या होत्या. तर त्याचे 4 ऑपरेशन झाले आहे माझ्या पायांचे. तर त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर चालाल तर अजुबा होईल. तर मी डॉक्टरांना म्हटलं, सर म्हटलं मी तुम्हाला चालून दाखवेल. माझी एक जिद्द होती की नाही, मला बेडवर राहायचं नाही, म्हणजे मला चालायचंच आहे. तर आम्ही घरी एक फिजिओथेरपी ठेवला होता, त्यांनी पण मला खूप मदत केली चालण्याच्या विषयी. तर त्यांनी मला असं म्हणजे इमोशनली त्यांनी मला कधी मॉरल सपोर्ट दिलाय, खूप मॉरल सपोर्ट दिला, आणि की तुम्ही चालू शकता, तुम्ही करा प्रयत्न. डॉक्टरांनी तर मला सांगितलं होतं की तुम्ही अजुबा होईल तुम्ही जर चालाल तर. पण मी जिद्दीने, आणि मला कितीही त्रास झाला असला आणि फिजिओथेरपिस्ट आले की मी त्यांना थोडंसं तरी चालून दाखवायचे, पण मी जिद्दीने, म्हणजे मी आज चालते सर, आणि आज काड्यांनी आपलं जीवन, गाडी चालू शकते, सगळं म्हणजे घरची कामं करू शकतात. स्वयंपाक वगैरे पण मग तुम्हीच करता घरी? नाही सर, स्वयंपाकवाली बाई आहे, पण ज्या दिवशी नाही आली त्या दिवशी मी स्टूलवर बसून स्वयंपाक करते. अच्छा, आणि तुम्हाला सगळं काही बनवता येतं? सगळं बनवता येते सर, आणि मला छंद आहे सर स्वयंपाक करण्याचा, स्वयंपाक आवडतो मला करायला. अच्छा, आता मी त्या छंदाबद्दलच विचारणार होतो, तुम्हाला पुन्हा कुठले कुठले छंद आहेत? सर, मला वाचनाचा छंद आहे, गार्डनिंगचा आहे, आणि त्याचबरोबर असं म्हणजे कपडे पण शिवायची मी पहिले, कपडे पण शिवण्याचा छंद आहे सर मला. अच्छा, बरं, आताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला स्वयंपाकाचा छंद आहे. आमच्या श्रोत्यांना सुद्धा आवडेल की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता, व्हेज असो, नॉन व्हेज असो, किंवा काही नाश्त्याचे पदार्थ असो, असे 4-6 नवीन पदार्थ सांगा ज्यामुळे तुम्हाला ते खरोखर बनवता येतात. मला उपमा, पोहा, इडली, डोसा, स्वयंपाकामध्ये आपलं मटर पनीर, चिकन, मटन, हे सगळंच बनवता येतं. म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात बनवण्यामध्ये. मग तुम्ही स्वतःहून शिकल्या की तुम्हाला कोणी शिकवण्याचं हे अशा प्रकारे बनवायचं वगैरे? नाही सर, आम्ही घरी स्वयंपाक करत होतो, आई वगैरे, तेव्हा मी करायची स्वयंपाक आईच्या घरी, त्यानुसार मग आम्ही काही असं म्हणजे हे नाही झालं, मला सगळंच करता येते, आईच्याच घरून आम्ही शिकलो. आणि मग काही नाही शिकलं तर आजकाल युट्यूब आहेच, युट्यूबवरून सर्च करून आपण पाहू शकतो. आपल्याला जर नवीन वस्तू बनवायची असली तर आपण करतोच. बरोबर आहे. तुमचं लग्न झालं आणि लग्नाला आता 25 वर्ष पण होऊन राहिलेत, अर्थात या येणाऱ्या मे महिन्यात. तुम्हाला मुलं बाळ वगैरे किती आहेत मग? सर, मला एक मुलगा. अच्छा, काय करतो तो? आता B.Pharm करत. अच्छा, बॅचलर ऑफ फर्स्ट इयर आहे. अच्छा, बॅचलर ऑफ फार्मसीचा लाईन घेतली. अच्छा अच्छा, आणि किती वय आहे आता सध्या त्याचं? सर आता 18 वर्ष वय आहे. 18 वर्ष पूर्ण झालेले. अच्छा, फारच छान. बरं, मग आता तुम्हाला जो काही वेळ मिळतो, घरगुती वेळ म्हणा किंवा घरगुती याच्यात, मग अशा वेळेस तुम्ही काय करता? तुमचे काही छंद तुम्ही जोपासले म्हणता, किंवा अजून असं काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतायत का? हो सर, घरी म्हणजे असल्यावर मला साफसफाईची खूप छंद आहे, घरातला साफसफाई करायची. आमच्याकडे झाडं आहेत तर त्याला थोडंसं झाडांना पाणी द्यायचं वगैरे, आणि मुलांचा कधी अभ्यास घ्यायचा, आणि 1-2 सिरियल पण टीव्ही मध्ये बघतो. अच्छा, मराठी सिरियल. म्हणजे रुटीन लाईफ तुम्ही अगदी आनंदी आणि याच्याने जगता आहात. बरं, जाता जाता तुमच्या आवडीचं गीत आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल, तर तुम्ही एखादी गीत, मग ते हिंदी असो, मराठी असो, चित्रपटातली असो, भक्तिगीत असो, सुगम संगीताचं गीत असो, एक तुम्ही थोडंसं म्हणून दाखवा, किंवा त्याचा चित्रपट तुम्हाला माहित असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. मला गीत माहित आहे सर, पण चित्रपट नाही माहिती. बरं, कुठलं गीत आहे ते? एक लाजरानी साजरा चेहरा, चंद्रावानी फुललाय ग, राजा मदन हसतय कसा की जीव माझा झुरलाय
आहे ग. हे गीत, अरे वा वा वा, फारच छान. तर आपण हे गीत आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकू, तुमच्या आवडीचं. तर श्रोते हो, श्रीमती मंगला गायकवाड यांच्या आवडीचं गीत आपण ऐकलं. बरं, पुढचा प्रश्न मला असं विचारायचं वाटतो मंगलाताई, की तुम्ही दिव्यांग आहात, तुमचे मिस्टर सुद्धा दिव्यांग आहेत, आणि तुमच्यामध्ये जो आपण मेळ म्हणतो, मनाची जी तयारी आहे, तर तुम्हाला लग्न करताना किंवा लग्न झाल्यावर असं वाटलं का की माझे पण पती दिव्यांग आहे, मी पण दिव्यांग आहे, किंवा असं काही कमीपणा वगैरे असं काही वाटला का की मला चांगला सुदृढ पती मिळाला असतं तर बरं झालं असतं वगैरे, असं काही मनात येतं का? नाही सर, काही तसं मनात नाही आलं. उलट त्यांच्याविषयी माझ्या मनात एवढं म्हणजे की त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, त्यांचे जे दुःख झाले, काही त्यांना त्रास होत असेल तर तो मला कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या सासरी माझ्या 2 नंदा आणि 1 दीर होते सर लग्नाचे. तर पाहुणे वगैरे यायचे ना, तर मला त्यांना म्हणजे ते जास्त अपंग असल्यामुळे त्यांना तेवढ्या दूर जायला त्रास होत होता, तर मी स्वतः जायची सर, त्यांना त्रास नको व्हायला म्हणून. आणि मला असं कधीच नाही वाटलं की मी त्यांच्याशी का लग्न केलं, की म्हणजे ते एवढे अपंग आहे तर मला चांगला व्यक्ती मिळाला असता असं वगैरे माझ्या मनात कधीच नाही आलं सर. नाही, अर्थातच. कारण काय होतं की लग्न झाल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात, लग्नापूर्वीच्या इच्छा आणि लग्न झाल्यानंतरच्या इच्छा, की त्या दबल्या तर नाही गेल्या बुवा, असा एक थोडासा एक मनामध्ये एक हे राहतो की आपण एवढं शिक्षण घेतलंय की आपल्याला पुढचं येणारं आयुष्य चांगलं घालवायला मिळायला पाहिजे. पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यात जो कोणी जोडीदार मिळाला त्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आहे आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम पण करता, म्हणजे एक्सेप्ट करून घेतलेलं आहे की नाही बुवा, मी जरी दिव्यांग आहे, माझे पती पण दिव्यांग आहोत, तरी पण आम्ही दोघं आनंदी आहोत आणि आनंदी जीवन जगत आहोत. तर जाता जाता पुन्हा एक शेवटचा प्रश्न आमचा महत्वाचा असतो, तो म्हणजे आपल्या देशात म्हणा, पूर्ण जगामध्येच दिव्यांग व्यक्तित्व भरपूर आहेत, मग ते स्त्री असो वा पुरुष असोत. तर दिव्यांगांसाठी असा तुम्ही काय संदेश असा देणार तुमच्या मुखाद्वारे, तुमच्या मनातनं, की त्यांनी काय करायला पाहिजे, दिव्यांगत्वाला मात करून आपलं साहस, त्यांची सहनशीलता कशी वाढेल आणि त्यांना दिव्यांगातनं ते बाहेर येतील, असा काही संदेश आमच्या श्रोत्यांना सांगा, आणि मुख्यतः दिव्यांग व्यक्तींना. हो सर, खरंच मला संदेश द्यायचाच आहे. दिव्यांग व्यक्ती कधी मनाने दिव्यांग नको व्हायला. जर तो मनाने दिव्यांग झाला तर तो काहीच नाही करू शकणार, आणि त्याला दिव्यांगत्व प्राप्त झालं, मी काही करू शकणार नाही असं त्याच्या मनात आलंच नाही पाहिजे. तो जिद्दीने आपण समोर जाऊ शकतो, सगळं करू शकतो. म्हणजे आपल्याला जे आपण शिक्षण घेऊ शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. पायाने अपंग असलो, हाताने अपंग असलो, किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाने आपण अपंग असतो, परंतु आपण मनाने कधीच अपंग व्हायला नको असं मला वाटते. अर्थातच, कारण दिव्यांगत्व हे एक तर निसर्गाकडनं प्राप्त झालेलं असतं किंवा काही अपघातामुळे आलेलं असतं, आणि अशा व्यक्तींनी खचून न जाता आपल्या जीवनाचा जी वाटचाल आहे ती परिपूर्ण साहसाने, सहनशीलतेने आणि सशक्तपणे आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. कारण कार्यक्रमाचं शीर्षकच आहे मी सशक्त. तर खरोखर मंगलाताई, तुम्ही आज आकाशवाणीमध्ये आलात आणि आकाशवाणी केंद्रामध्ये येऊन वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या श्रोत्यांना आपल्या मुलाखतीद्वारे तुम्ही केलेल्या साहसाबद्दल, तुम्ही केलेल्या कार्याबद्दल आणि तुमच्या जिद्दीतून तुम्ही एवढे शिक्षण पण घेतलं आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आज कथित केल्या, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, आत्ताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात श्रीमती मंगला गायकवाड यांची संसार आमचा सुखाचा जरी असला दिव्यांगांचा या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं आशिष सातपुते यांचं. सादर करते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.